नमस्कार सर्वांचे. आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण सगळेच आयुष्यभर एका विचित्र शर्यतीत पळत असतो, होय ना? अगदी बरोबर. आपण सतत धावतच असतो. कधी जास्त पैशांसाठी, तर कधी मोठ्या घरासाठी किंवा प्रमोशनसाठी, आणि नात्यांमध्येही आपण सुख शोधत असतो. आपल्याला नेहमी वाटत असतं की एकदा का मला ती अमुक एक गोष्ट मिळाली ना, की मग माझं आयुष्य एकदम सेटल होईल. हो, अगदी तेच, की मी कायमचा आनंदी होईन. पण खरं तर ती गोष्ट मिळते, 2 दिवस आनंद टिकतो आणि पुन्हा आपण एका नव्या गोष्टीच्या शोधात पळायला लागतो. ही शर्यत कधीच संपत नाही. हे अगदी प्रत्येकाच्याच आयुष्यात घडतं. पण जर कोणी असं सांगितलं की आपण ज्या शांतीचा आणि आनंदाचा इतक्या जीवाच्या आकांताने शोध घेत आहोत, ती गोष्ट शोधण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरजच नाहीये, तर ती आधीपासूनच अगदी या क्षणी आपल्याकडेच आहे, तर कसं वाटेल? बापरे, हा विचारच मुळात खूप धक्कादायक आहे. होय ना? म्हणूनच आज आपण बी ॲज यू आर मधील सर्वात पॉवरफुल आयडिया समजून घेणार आहोत. खरं तर हा विषय आपल्या नेहमीच्या विचारसरणीला पूर्णपणे छेद देणार आहे बरं का. कारण आपण ज्या समाजात वाढतो तिथली संपूर्ण व्यवस्था आपल्याला हेच शिकवत असते की आनंद ही एक मिळवण्याची गोष्ट आहे. बरोबर. काहीतरी अचीव केल्याशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही, असा आपला ठाम समज असतो. अगदी. पण आज आपण ज्या साहित्यावर चर्चा करणार आहोत ते आपल्याला एका पूर्णपणे विरुद्ध दिशेने विचार करायला भाग पाडणार आहे. म्हणजे ना, आपण एका अशा पुस्तकाच्या खोलात जाणार आहोत ज्याने जगभरातील लाखो लोकांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळापासून बदलून टाकला आहे. आज आपण बी ॲज यू आर, द टीचिंग्ज ऑफ श्री रमणा महर्षी या डेव्हिड गॉडमन यांनी एडिट केलेल्या पुस्तकावर चर्चा करत आहोत. हो, आणि श्री रमण महर्षी हे नाव अध्यात्माच्या जगात खूप मोठं आहे. नक्कीच, खूप मोठं नाव आहे. पण त्यांची शिकवण केवळ जंगलात बसून ऐकण्यासारखी तत्वज्ञानपर नाहीये. ती आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात थेट लागू होणारी आणि खूप प्रॅक्टिकल आहे. म्हणजे ते फक्त प्रवचन देत नाहीत, तर प्रॅक्टिकल सोल्युशन्स देतात. अगदी बरोबर. रमण महर्षींचा स्वतःचा अनुभवच खूप विलक्षण होता. 1896 मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांना अचानक मृत्यूची अत्यंत तीव्र जाणीव झाली. बापरे, फक्त 16व्या वर्षी? हो, पण त्यांनी घाबरून जाण्याऐवजी त्या जाणीवेचा सामना केला. त्यांनी स्वतःला विचारलं की नक्की काय मरत आहे? हे शरीर मरत आहे की मी मरत आहे? म्हणजे त्यांनी थेट प्रश्नालाच भेडण्याचा मार्ग निवडला. होय, आणि या एका प्रक्रियेतून त्यांना त्यांच्या खऱ्या अस्तित्वाची म्हणजे सेल्फची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी घर सोडलं आणि ते थेट दक्षिण भारतातील अरुणाचलमच्या डोंगरावर गेले आणि आयुष्यभर तिथेच राहिले. आणि मग जगभरातून लोक त्यांच्याकडे यायला लागले असतील? हो, लोक आपल्या वैयक्तिक आणि व्यावहारिक समस्या घेऊन त्यांच्याकडे यायचे. डेव्हिड गॉडमन यांनी महर्षींनी या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांचा या पुस्तकात अतिशय सुंदर संग्रह केला आहे. अरे वा, मग इथूनच आपण सुरू करूया. मला नेहमी हा प्रश्न पडतो की जर आपण सर्वजण मुळातच आनंदी आहोत, तर मग आपण इतके दुःखी आणि सतत तणावाखाली का असतो? आपला आनंद नक्की कुठे हरवलाय? महर्षी यावर काय सांगतात? तेच तर रहस्य आहे. महर्षींच्या मते आपला आनंद कुठेही हरवलेला नाहीये. अडचण ही आहे की आपण चुकीच्या ठिकाणी तो शोधत आहोत. म्हणजे आपण बाहेर शोधतो आणि तो आत आहे, असं काहीसं? अगदी तेच. महर्षी अत्यंत ठामपणे सांगतात की सेल्फ किंवा स्वत्व ही काही बाहेरून मिळवण्याची किंवा विकत घेण्याची गोष्ट नाही. कित्येक वर्षांची तपश्चर्या करून गाठण्याची अवस्थाही नाहीये ती. मग ती नक्की काय आहे? आपण मुळातच ते आहोत. आपली सर्वात मोठी चूक ही आहे की आपण स्वतःला आपलं शरीर, आपल्या भावना आणि आपला अहंकार म्हणजेच इगो समजतो. थांबा, हे थोडं सविस्तर समजून घेऊया. म्हणजे मी जे स्वतःला मानतो की मी अमुक एका नावाचा माणूस आहे, माझी ही नोकरी आहे, माझं हे बँक बॅलन्स आहे आणि हे माझे विचार आहेत, हे सगळं खोटं आहे काय? महर्षींच्या भाषेत सांगायचं तर होय. हे जे मी आणि माझे असे सतत चालू असणारे विचार आहेत, तो फक्त तुमचा अहंकार आहे. तो तुमचा खरा सेल्फ नाहीये. बापले, हे पचवायला थोडं जड जातंय. मला समजतंय, पण खरा सेल्फ हा शुद्ध जाणीव किंवा ज्याला आपण प्युअर कॉन्शियसनेस म्हणू शकतो तो आहे. पुस्तकात एक अतिशय साधं पण खूप खोल अर्थ असलेलं उदाहरण दिलंय. कोणतं उदाहरण? समजा तुम्हाला जमिनीत एक विहीर खोदायची आहे. जेव्हा तुम्ही विहीर खोदता तेव्हा तुम्ही तिथे पोकळी किंवा स्पेस नव्याने निर्माण करत असता का? नाही, जागा तर तिथे आधीपासूनच असते. आपण फक्त तिथली माती आणि दगड खोदून बाहेर काढतो. अगदी अचूक. ती पोकळी तिथे आधीपासूनच अस्तित्वात असते. तुम्ही फक्त तो कचरा आणि माती बाजूला करता आणि मग तुम्हाला ती जागा दिसायला लागते.
म्हणजे आपला आनंद हे त्या पोकळीसारखाच आहे तर. हो, आपला मूळ स्वभाव जो शांतता आणि आनंदाने भरलेला आहे तो अगदी त्या पोकळीसारखाच आहे. तो आपल्या आत आधीपासूनच आहे. म्हणजे आपल्याला काही नवीन मिळवायचं नाहीये. अजिबात नाही. आपल्या मनात साचलेली अज्ञानाची, खोट्या समजुतींची आणि अहंकाराची माती फक्त बाजूला काढायची आहे. अरे वा, हे अगदी पुस्तकात दिलेल्या त्या दुसऱ्या एका सुंदर कथेसारखं आहे बरं का. त्यात एका बाईची कथा सांगितली आहे. हो, ती हाराची कथा ना? हो, तीच. त्या बाईचा एक अत्यंत मौल्यवान हार हरवतो. ती खूप घाबरते, अस्वस्थ होते, सगळं घर पालथं घालते, कपाटात शोधते, शेजाऱ्यांना विचारते. तिच्या जीवाची नुसती घालमेल होत असते. आणि पुढे काय होतं? आणि मग तिचा एक मित्र येतो. तो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, अगं तू काय शोधतेस? तो हार तर तुझ्या गळ्यातच आहे. ही कथा माणसाच्या अवस्थेचं एकदम अचूक वर्णन करते. आता या कथेतील मानसशास्त्राकडे आपण नीट लक्ष देऊया. मानसशास्त्र म्हणजे कसं? जेव्हा त्या बाईला तिचा हार हरवलाय असं वाटत असतं तेव्हा तिचं दुःख आणि अस्वस्थता अगदी खरी असते. तिला खरोखरच मानसिक त्रास होत असतो. पण जेव्हा तिला तो हार सापडतो, किंवा हार तिच्या गळ्यातच असल्याचं तिला समजतं, असं म्हणूया. भौतिकदृष्ट्या तिच्या आयुष्यात काहीच नवीन जोडलं गेलेलं नसतं. अगदी बरोबर. जो हार आधी होता तोच तिथे आहे. फक्त तिचं अज्ञान दूर झालेलं असतं. एक्झॅक्टली. आणि महर्षी हेच समजावून सांगत आहेत. जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला आत्मज्ञान किंवा सेल्फ रिअलायझेशन झालं, तेव्हा त्या व्यक्तीने काहीतरी सुपर पॉवर किंवा एखादी नवीन गोष्ट मिळवलेली नसते. म्हणजे फक्त समज बदलतो. हो, त्या व्यक्तीने फक्त स्वतःबद्दलचा खोटा समज की मी फक्त हे शरीर आणि मन आहे हा काढून टाकलेला असतो. पुस्तकात यासाठी सिनेमाच्या पडद्याचंही एक अतिशय उत्तम उदाहरण दिलंय. सिनेमाच्या पडद्याचं? ते कसं काम करतं? आपण जेव्हा थिएटरमध्ये सिनेमा बघतो तेव्हा पडद्यावर अनेक दृश्य येतात. कधी तिथे भयंकर आग लागल्याचं दृश्य असतं, कधी पुराचं पाणी वाहत असतं, तर कधी मारामारी चालू असते. हो, आपण त्या कथेत इतके गुंग होऊन जातो की आपल्याला पडद्याचा विसरच पडतो. अगदी. पण मला सांगा, पडद्यावरील आगीमुळे तो पडदा खरोखर जळतो का? किंवा पुराच्या पाण्यामुळे तो पडदा भिजतो का? नाही, अजिबात नाही. सिनेमा संपला की पडदा जसाच्या तसा पांढरा आणि कोराच राहतो. आपला खरा सेल्फ, आपली शुद्ध जाणीव ही त्या पांढऱ्या पडद्यासारखी आहे. आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, आपले राग, लोभ, आनंद, दुःख हे सगळं त्या पडद्यावर चालणाऱ्या सिनेमासारखं आहे. म्हणजे आपल्या नोकरीतले प्रॉब्लेम्स आणि इतर गोष्टी हा सगळा सिनेमा आहे. हो, आपण अडचण ही करून ठेवली आहे की आपण स्वतःला तो सिनेमा समजतोय. पण महर्षी सांगतात की तुम्ही तो सिनेमा नाही, तुम्ही तो पडदा आहात. दृश्य येतील आणि जातील, पण तुमच्या मूळ स्वरूपाला त्याचा कोणताही ओरखडा लागणार नाही. हे ऐकायला खूपच भारी आणि एकदम रिलॅक्स करणारं वाटतंय. बौद्धिक पातळीवर हे समजून घेणं सोपं आहे की मी पडदा आहे, सिनेमा नाही. पण प्रॅक्टिकली कठीण जातं नाही का? हो ना. प्रामाणिकपणे सांगायचं तर जेव्हा बॉस ऑफिसमध्ये सर्वांसमोर ओरडतो किंवा महिन्याच्या शेवटी पैशांची चणचण भासते, तेव्हा हा पडदा वगैरे सगळा विचार कुठल्या कुठे पळून जातो. ते साहजिकच आहे. त्या क्षणी तो राग, ती भीती अगदी 100% खरी वाटते. मग जर आनंद आणि शांतता माझ्या आतच आहे, तर ऐन मोक्याच्या वेळी मला ती अनुभवण्यापासून नक्की कोण रोखत असतं? इथेच खऱ्या अडचणीला सुरुवात होते. तुम्हाला ती शांतता अनुभवण्यापासून जो रोखतोय तो तुमचा अहंकार किंवा इगो आहे. म्हणजे हा अहंकारच सगळा खेळ बिघडवतोय तर? हो, तो अहंकारच त्या पडद्यावरील सिनेमाला सत्य मानून बसतो आणि त्या पडद्याशी एकरूप होतो. मग आता मुख्य प्रश्नाकडे येऊया. हा अहंकार कसा नष्ट करायचा? महर्षींनी यासाठी नक्की कोणती पद्धत सुचवली आहे? कारण नुसतं मी शरीर नाही असा जप करत बसणं तर काही उपयोगाचं नाहीये. बरोबर. यासाठीच रमण महर्षींनी एक अत्यंत प्रभावी आणि थेट पद्धत सांगितली आहे, ज्याला ते सेल्फ एन्क्वायरी म्हणजेच आत्मविचार म्हणतात. आत्मविचार? हो. म्हणजे नक्की काय करायचं? ही पद्धत अत्यंत साधी आहे. तुम्हाला स्वतःला सतत एकच प्रश्न विचारायचा आहे. मी कोण आहे? हू एम आय? पण हा प्रश्न वरवरचा नाही तर अत्यंत खोलवर जाऊन विचारला पाहिजे. पण हे खूपच विचित्र नाही का वाटत? म्हणजे मी रागात आहे, मला टेन्शन आलंय आणि मी एका जागी बसून स्वतःला मी कोण आहे असं विचारतोय. वाटू शकतं असं सुरुवातीला. याने माझा राग कसा जाईल आणि हा प्रश्न विचारून तो अहंकार कसा काय नष्ट होईल? मला यामागचं लॉजिक समजून घ्यायचंय. लॉजिक खूप सोपं आहे. हे समजून घेण्यासाठी पुस्तकातील खांब आणि भूत हे अत्यंत प्रसिद्ध उदाहरण पाहूया. खांब आणि भूत, बरं. समजा तुम्ही एका किर्रा अंधारा रात्री एका निर्मनुष्य रस्त्यावरून चालत आहात.
अचानक तुम्हाला समोर एक धुसर आकृती दिसते. अंधारामुळे तुम्हाला वाटतं की तिथे एक भयंकर भूत उभा आहे. बापरे, मग तर माझी घाबरगुंडीच सुटेल. साहजिकच मी घाबरेन. हो, आणि तुमच्या शरीरात काय बदल होतील? माझ्या हृदयाची धडधड वाढेल, मला घाम फुटेल आणि मी तिथून पळून जाण्याचाच विचार करेन. अगदी बरोबर. तुमच्या शरीरातील सर्व रासायनिक बदल अगदी खरे आहेत, पण ते कशामुळे होत आहेत? एका खोट्या समजुतीमुळे. कारण मुळात तिथे भूत नाहीये. हो, आता समजा तुम्ही धाडस करून हळूहळू त्या भूताच्या जवळ गेलात आणि तुमच्या खिशातली टॉर्च लावून त्या आकृतीवर प्रकाश टाकलात, तर तुम्हाला काय दिसेल? मला दिसेल की तिथे कोणतेही भूत नाहीये. तो तर फक्त एक लाकडाचा खांब आहे. आणि भूत गायब झाल्यावर तुमची भीतीही आपोआप नाहीशी होईल, नाही का? तुमचा अहंकार किंवा तुमचा इगो हा त्या अंधारातल्या भूतासारखाच आहे. अरे वा, म्हणजे अज्ञानाच्या अंधारात तो अस्तित्वात असल्यासारखा भासतो. अगदी, आणि तो तुम्हाला सतत नाचवत असतो. जेव्हा तुम्ही मी कोण आहे हा प्रश्न विचारता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने त्या अहंकारावर जाणीवेची टॉर्च टाकत असता. म्हणजे आपण त्याच्या जवळ जाऊन पाहतोय. हो, जेव्हा तुम्ही त्या अहंकाराचं जवळून निरीक्षण करता, त्याच्या मुळाशी जाता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अहंकार नावाची कोणतीही स्वतंत्र वस्तू तिथे अस्तित्वातच नाहीये. म्हणजे तिथे फक्त तो जाणीवेचा खांब म्हणजेच शुद्ध अस्तित्व उरतं. बरोबर. हा, हे उदाहरण खरोखरच डोळे उघडणार आहे. म्हणजे आपण रोजच्या आयुष्यातही अशा अनेक भूतांना घाबरत असतो. हो ना, पदोपदी आपण अशी भूतं निर्माण करतो. समजा माझ्या बॉसने मला फक्त उद्या सकाळी माझ्या कॅबिनमध्ये भेट असा एक मेसेज केला, तर माझं मन लगेच विचार करायला लागतं की नक्की मी काहीतरी चूक केली असेल, कदाचित मला नोकरीवरून काढणार आहेत. आणि मग आपला रक्तदाब वाढतो, आपली झोप उडते. अगदी. पण दुसऱ्या दिवशी बॉस फक्त एखाद्या नवीन प्रोजेक्टबद्दल बोलण्यासाठी बोलवतो. म्हणजे तो मेसेज फक्त एक खांब होता आणि नोकरी जाण्याची भीती हे माझ्या अहंकाराने तयार केलेलं भूत होतं. अप्रतिम. तुम्ही अगदी योग्य जागी बोट ठेवला आहे. आपला अहंकार सतत भूतकाळातील घटनांचा आणि भविष्यातील चिंतांचा आधार घेऊन जिवंत राहतो. पण महर्षींची पद्धत यावर नेमका कसा उपाय करते हे पाहणं महत्वाचं आहे. हो, जेव्हा तुमच्या मनात असे विचार सुरू होतात की माझी नोकरी जाईल का किंवा माझं कसं होईल, तेव्हा तुम्ही काय करता? मी त्या विचारांमध्ये वाहत जातो. एका विचारामधून दुसरा विचार, दुसऱ्यातून तिसरा, अशी एक साखळीच तयार होते. नेमकी हीच साखळी आपल्याला तोडायची आहे. महर्षी म्हणतात, जेव्हा मनात एखादा विचार येतो, तेव्हा तो विचार दाबून टाकण्याचा किंवा त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करू नका. मग काय करायचं? त्याऐवजी त्या विचारालाच तिथे अडवा आणि स्वतःला विचारा की हा विचार कोणाला आला? साहजिकच उत्तर मिळेल की मला आला. बरोबर. मग तिथे न थांबता लगेच स्वतःला पुढचा प्रश्न विचारा, मग हा मी कोण आहे? हा मी कुठून आला? पण असं विचारल्याने खरंच विचार थांबतात का? कारण ध्यान किंवा मेडिटेशन करताना मन शांत ठेवणं किती अवघड असते हे मला माहितीये. मन सारखं इकडे तिकडे पळत राहतं. आणि म्हणूनच महर्षींची पद्धत इतर पारंपरिक ध्यान पद्धतींपेक्षा वेगळी आहे बरं का. इतर पद्धतींमध्ये तुम्ही मनाला बळजबरीने कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे आपण डोळे मिटून बसतो आणि स्वतःला सांगतो विचार करू नको, विचार करू नको. पण तेव्हा नेमके सर्वात जास्त विचार येतात. एक्झॅक्टली. महर्षी यासाठी एका भरकटलेल्या बैलाचं उदाहरण देतात. समजा एक बैल सारखा दुसऱ्याच्या शेतात जाऊन पीक खात असेल, तर आपण त्याला मारून आणतो. हो, पण जर तुम्ही त्याला काठीने मारून एका जागे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलात, तर तो अधिक हिंसक होईल आणि संधी मिळताच पुन्हा पळून जाईल. आपण आपल्या मनासोबत अगदी हेच करतो. म्हणजे महर्षींचा मार्ग हा मारजोड करण्याचा नाहीये तर? नाही, ते म्हणतात त्या बैलाला हिरवंगार आणि चविष्ट गवत दाखवा. तो बैल आपोआप त्या गवताकडे आकर्षित होईल आणि मालकाच्या शेतात परत येईल. आणि इथे गवत म्हणजे काय? मी कोण आहे हा प्रश्न त्या हिरव्या गवतासारखा आहे. जेव्हा तुम्ही विचारांच्या मागे धावण्याऐवजी तो विचार ज्या मीला आलाय त्या मीच्या मुळाशी जाता, तेव्हा मनाला त्याची मूळ जागा आणि शांतता सापडते. अरे वा, म्हणजे एकदा का मनाला त्या शांततेची चव लागली की ते आपोआप बाहेर भुरकटणं थांबवतं? हो, विचारांची साखळी तुटते आणि तुम्ही वर्तमान काळात परत येता. हे खरोखरच खूप प्रॅक्टिकल वाटतंय. जेव्हा जेव्हा माझ्या मनात रागाची किंवा काळजीची भावना दाटून येईल, तेव्हा त्या भावनेत न अडकता हा त्रास कोणाला होतोय असं विचारल्याने मी त्या भावनेपासून स्वतःला अलग करू शकेन. अगदी बरोबर. सुरुवातीला हा सराव कदाचित कठीण वाटेल, वारंवार तुमचं लक्ष भरकटेल, पण जसा तुम्ही हा आत्मविचार पुन्हा पुन्हा कराल, तशी तुमची त्या अस्वस्थ करणाऱ्या विचारांवरची पकड ढिली होईल. पण इथेच माझ्या मनात एक अत्यंत व्यावहारिक आणि मोठा प्रश्न उभा राहतोय. कोणता प्रश्न? जर मी सतत स्वतःला मी कोण आहे असं विचारत बसलो,
किंवा जर मी तो सिनेमाचा पडदा आहे हे सतत लक्षात ठेवत बसलो तर मी या जगात जगणार कसं? मी माझं काम कसं करणार? म्हणजे कॉर्पोरेट जगात जिथे सतत टार्गेट्स आहेत, स्पर्धा आहे, तिथे मी असा शांत बसून कसा टिकेन? याचा अर्थ असा आहे का की हे सर्व तत्वज्ञान फॉलो करण्यासाठी मला माझी नोकरी आणि कुटुंब सोडून कुठेतरी हिमालयात संन्यास घेऊन बसावं लागेल? नाही नाही, अजिबात नाही. हा प्रश्न रमण महर्षींकडे येणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीने त्यांना विचारला होता. म्हणजे मी एकटाच नाहीये ज्याला हा प्रश्न पडलाय. अजिबात नाही. आणि त्यांचं उत्तर अत्यंत स्पष्ट आणि ठाम होतं. ते म्हणायचे की काम आणि शहाणपण यात कोणताही संघर्ष नाही. तुम्हाला जंगलात जाण्याची कोणतीही गरज नाही. पण मग संन्यास म्हणजे नक्की काय? कारण जर तुम्ही तुमचं मन शांत न करता जंगलात गेलात तर तिथेही तुमचा अहंकार तुमच्या सोबतच येईल. खरा संन्यास हा जग सोडण्यामध्ये नाहीये, तर तो मनातल्या एका विशिष्ट भावनेचा त्याग करण्यामध्ये आहे. आणि ती भावना आहे कर्तेपणाचा अहंकार. कर्तेपणाचा अहंकार म्हणजे मी हे काम करत आहे हा विचार सोडायचा. हो. पण जर मी ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट पूर्ण करत असेन तर तो मीच करतोय ना, मग मी ते कसं नाकारू? इथे महर्षींनी नाटकातील नटाचं एक अत्यंत सुंदर उदाहरण दिलं आहे. समजा एखाद्या नाटकात एक नट राजाची भूमिका करत आहे आणि दुसऱ्या नाटकात तोच नट एका भिकाड्याची किंवा नोकराची भूमिका करत आहे. तो रंगमंचावर आपला अभिनय अगदी प्रामाणिकपणे आणि 100% तन्मयतेने करतो. जर संवादात रडायचं असेल तर तो रडतोही. पण हे सर्व करत असताना तो आतून कधी विसरत नाही की तो खरा राजा किंवा खरा भिकारी नाहीये. म्हणजे नाटकातील त्याच्या पात्राच्या दुःखाचा त्याच्या खऱ्या आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही? अगदी बरोबर. तो त्याची भूमिका अत्यंत उत्तमरित्या पार पाडतो, पण त्या भूमिकेशी तो स्वतःला मानसिकदृष्ट्या बांधून घेत नाही. हा, म्हणजे आपणही या जगात आपले जे रोल्स आहेत, मग ते कंपनीतील मॅनेजरचं असो, आईवडिलांचं असो किंवा मुलाचं असो, ते अगदी उत्तमरित्या प्ले केले पाहिजेत. हो, पण आतून हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे फक्त एक नाटक आहे. माझं मूळ स्वरूप या पलीकडचं आहे. पण तरीही जर माझ्या मनात मला हे काम पूर्ण करायचंय हा मीपणा नसेल तर ते काम चांगलं कसं होईल? प्रेरणा कुठून मिळेल? हा आपला खूप मोठा गैरसमज आहे की तणाव आणि अहंकार असल्याशिवाय काम चांगलं होऊ शकत नाही. उलटपक्षी जेव्हा अहंकार नसतो तेव्हा काम सर्वोत्तम होतं. ते कसं शक्य आहे? महर्षी यासाठी चालण्याचं किंवा मारी चालवण्याचं उदाहरण देतात. जेव्हा तुम्ही रस्त्याने चालता तेव्हा तुम्ही प्रत्येक पावलावर विचार करता का? आता मी माझा उजवा पाय उचलला आहे, आता मी तो खाली ठेवला आहे, असा विचार तुम्ही करत नाही. नाही, अजिबात नाही. चालण्याची क्रिया अगदी नैसर्गिकपणे आणि आपोआप होत असते. मी त्यावेळी माझ्या मित्राशी गप्पा मारत असू शकतो किंवा गाणी ऐकत असू शकतो. तसंच गाडी चालवतानाही होतं. सुरुवातीला तुम्ही शिकत असताना तुम्ही गिअर आणि क्लचचा विचार करता. पण एकदा सवय झाली की तुमचे हातपाय आपोआप काम करतात. हां, तिथे मी गाडी चालवत आहे असा जाणीवपूर्वक विचार नसतो. अगदी तसंच. महर्षी म्हणतात की तुमचं आयुष्यही असंच आपोआप घडत असतं. जेव्हा तुमचा मीपणा किंवा कर्तेपणाचा अहंकार निघून जातो तेव्हा काम थांबत नाही. उलट कामातल्या चुका कमी होतात. म्हणजे भीती आणि ताण नसतो म्हणून? हो, कारण तेव्हा कामामध्ये तुमच्या वैयक्तिक इच्छा, अपयशाची भीती किंवा इतरांना इम्प्रेस करण्याची चिंता यांचा अडथळा नसतो. तुम्ही फक्त एक साक्षीदारासारखा म्हणजे ऑब्झर्व्हर होता. तुमचं काम तुमची जबाबदारी असते, पण त्या कामाचा मानसिक ताण तुमच्यावर राहत नाही. हे खरोखरच खूप प्रगल्भ आहे. म्हणजे मला माझं काम 100% द्यायचं आहे, पण हे यश फक्त माझ्यामुळे मिळालं हा डोक्यात जाणारा अहंकार आणि मी अपयशी ठरलो ही नैराश्याची भावना, या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून काम करायचं आहे. बरोबर. आपण जणू काही कुंभाराच्या चाकासारखं व्हायचं आहे, जे मडकं तयार झाल्यावरही स्वतःच्या नैसर्गिक गतीने फिरत राहतं. अगदी तसंच. आणि महर्षींच्या शिकवणीचा अजून एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे नियती आणि स्वातंत्र्य याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन. ते म्हणतात की जे काही घडणार आहे ते घडणारच आहे. तुमचं शरीर जे अनुभवणार आहे ते एका मोठ्या वैश्विक रचनेचा भाग आहे. पण मग माझ्या हातात काय आहे? तुमच्या हातात फक्त एकच स्वातंत्र्य आहे आणि ते म्हणजे त्या घटनांना तुम्ही कशी प्रतिक्रिया देता. पण आतून शांत राहायचं की त्या घटनांसोबत वाहत जायचं हे माझ्या हातात आहे. अगदी तसंच. जेव्हा तुम्ही कर्तेपणाचा अहंकार पूर्णपणे सोडून देता आणि स्वतःला त्या सेल्फमध्ये विलीन करता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता. मग तुम्हाला कोणत्याही बाह्य परिस्थितीची भीती वाटत नाही. आजची ही चर्चा खरंच एखाद्या मानसिक डिटॉक्स सारखी होती.
आपण BSUR मधील अत्यंत खोल पण रोजच्या जीवनात वापरता येतील अशा संकल्पना समजून घेतल्या. हो, आपण अगदी साध्या उदाहरणातून त्या पाहिल्या. आपण पाहिलं की आपला आनंद हा कोणत्याही नवीन गोष्टीत नसून तो आपल्या आतच आधीपासून अस्तित्वात आहे, अगदी त्या गळ्यात असूनही विसरलेल्या हारासारखा. फक्त अहंकाराची माती बाजूला काढायची गरज आहे. आणि तो अहंकार नष्ट करण्यासाठी आपण मी कोण आहे या आत्मविचाराची पद्धत पाहिली. जेव्हा आपण विचारांच्या मुळाशी जातो तेव्हा भूतासारखा भासणारा अहंकार आपोआप गायब होतो आणि फक्त शुद्ध जाणीव उरते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जगात जगताना आपल्याला पळून जायची गरज नाहीये. आपण एखाद्या नटासारखी आपली भूमिका उत्तमरित्या पार पाडायची आहे. फक्त मी करता आहे हा अहंकार सोडून एका साक्षीदारासारखं जीवन जगायचंय. हे सगळं ऐकताना खूप हलकं वाटतंय. जाता जाता याच हलकेपणाशी जोडलेला एक अत्यंत सुंदर विचार मी श्रोत्यांसमोर मांडू इच्छिते, ज्यावर त्यांनी नक्की मनन करावं. नक्की सांगा. आपण सर्वजण रोज रात्री झोपतो. हं. आणि जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा काय होतं याचा कधी विचार केलाय का? त्या गाढ झोपेत आपल्याला आपल्या शरीराची जाणीव नसते, आपल्या बँक बॅलन्सची, नोकरीतील प्रॉब्लेम्सची किंवा नात्यांची कोणतीही चिंता तिथे नसते. तिथे आपण काहीच विचार करत नसतो. हो, तिथे तो मी किंवा माझा अहंकार अजिबात अस्तित्वात नसतो. आणि तरीही ती गाढ झोप आपल्याला सर्वात जास्त शांतता, सुख आणि ऊर्जा देते. हे अगदी खरं आहे. झोपेतून उठल्यावर आपण म्हणतोच की आज काय शांत झोप लागली. महर्षी म्हणतात की ती गाढ झोपेतील शांती हाच तुमचा मूळ स्वभाव आहे. तुम्ही मुळातच ते आहात. अडचण एवढीच आहे की जागे झाल्यावर आपण पुन्हा त्या मीच्या खोट्या कपड्यांमध्ये अडकतो. अरे वा. पण जर झोपेत अहंकार नसताना आपण इतके शांत असू शकतो तर जागेपणही तीच शांती अनुभवता येते. फक्त त्या खोट्या मीच्या पलीकडे जायला हवं. हा विचार खरोखरच दिवसभर मनात रुंजी घालत राहील असा आहे. जागेपणी गाढ झोपेची शांतता अनुभवणे काय विलक्षण संकल्पना आहे. हो, नक्कीच. तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या पुस्तकासोबत आणि नव्या विचारांसोबत. तोपर्यंत स्वतःला आणि स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला ओळखण्याचा हा प्रवास असाच सुरू राहू दे.